नमस्कार, वर्षास केक्स अँड आर्ट्समध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। लग्नाच्या पंक्तीत हमखास असणारी तसंच पावसाळ्याच्या दिवसात घराघरात बनली जाणारी सर्वांना आवडणारी आळूची पातळ भाजी कशी बनवायची ते आज पाहूयात। यालाच काही ठिकाणी आळूचं फदफद पण म्हणतात। बऱ्याच जणांना ही भाजी खाल्ली की घशाला खवखव होते, भाजी मिळून येत नाही, एकसंग होत नाही। तर आज आपण पारंपरिक पद्धतीनुसार ही आळूची पातळ भाजी कशी बनवायची ते पाहूयात। नमस्कार, वर्षास केक्स अँड आर्ट्समध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आळूची पातळ भाजी बनवण्यासाठी मी इथे 6 आळूची पानं घेतलेली आहेत। इथे तुम्ही बघू शकताय, बघा चांगली पोपटी कलरची पानं आहेत ही, आणि त्याचे देठ काळे आहेत। तर ही आळूची पाने अजिबात खाल्ल्यानंतर घशाला खवखव होत नाही। ही एकदम चांगली चवीची पाने आहेत। तर आपण सुरुवातीला ते पानं कट करून घ्यायची। तर हे इथे आपण पानाच्या मागे जी शिरा असतात जाड, ती शिरा आपण काढून घेऊ। बरेच वेळा या शिरा जर आपण काढल्या नाहीत आणि आपण भाजी केली तर आपल्या घशामध्ये खवखव होऊ शकते। त्यामुळे नेहमी ही आळूची पातळ भाजी करताना किंवा आळूच्या वड्या करताना आपण या जाड शिरा या काढून घ्यायच्या असतात। तर या अशा सगळ्या जाड शिरा काढून घ्यायच्या। बारीक शिरा ज्या असतील तर काढून घ्यायची गरज नसते। या सगळ्या शिरा मी पानांच्या काढून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला चांगल्या पाण्याने स्वच्छ ही पाने धुवून घ्यायची आहेत, कारण पानांना धूळ कचरा लागलेला असतो। त्यामुळे स्वच्छ धुवून ही पानं मी घेतलेली आहेत। ते आता आपण कट करून घेऊया। त्या पानांची एकसारखी अशी दाबून घट्ट गुंडाळी करायची आणि रोल करून चाकूने बारीक कापून घ्यायचे। आळूचे पान कापण्याची ही एक सोपी पद्धत आहे, त्यामुळे पाने ही लवकर आणि बारीक कट होतात। अशा 2 बॅचेसमध्ये ही पाने मी कट करून घेतली आणि ही भाजी आपल्याला कुकरला शिजवायची आहे, त्यामुळे कुकरच्या भांड्यामध्ये ठेवली आहे। आता ही भाजी शिजवताना या पानांबरोबर आपण या पानांचे देठ सुद्धा वापरणार आहोत, कारण देठ घातले तरच ही भाजी अधिक रुचकर बनते। आणि या देठांमध्ये खूप पौष्टिक गुणधर्म असतात। तर या देठांची साल काढण्या अगोदर आपण असं हाताला तेल लावून घ्यायचं आहे, कारण जर तेल हाताला नाही लावलं आणि ही साल काढताना कधी कधी आपल्या हाताला खाज येऊ शकते, आणि त्यामुळे असं तेल लावूनच मी सहसा या देठांची साल काढते। तर बघा, हे चाकूने अशा व्यवस्थित सगळी साल काढून घ्यायची। अशी साल काढली की भाजीमध्ये देठ हे लवकर शिजले जातात आणि भाजी खाल्ल्यावर आपल्या घशाला खाज पण येत नाही। आता अशा प्रकारे बघा, सगळ्या देठांची मी साल काढून घेतली आहे आणि असे बारीक तुकडे त्याचे केले आहेत। आणि हे सगळे देठांचे तुकडे आपण एका या भाजीवर आपण घालून घेऊया। आणि आता ही भाजी शिजण्यासाठी आपल्याला जरुरी पुरतंच पाणी घालायचं आहे। मी इथे अर्धा ग्लास पाणी घालणार आहे, कारण जास्त पाणी घातलं तर ही भाजी आपली पातळ होऊ शकते। आपली ही आळूची भाजी खाताना जर दातांखाली शेंगदाणे डाळ आपल्याला छान वाटतात, त्यामुळे मी इथं 2 चमचे शेंगदाणे आणि 2 चमचे चणा डाळ ही 1 तास अगोदर भिजत घातली होती। ती आपण कुकरच्या दुसऱ्या भांड्यामध्ये घालून घेत आहोत, कारण भाजी हटली जाते तर त्यावेळेस मग हे हटण्याची काही गरज नसते आणि भाजीला आपण चांगलं हटून घेणार आहोत। तर आता हे दोन्ही मध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊया। तर बघा, हे असं मीठ घालून घेतलं आणि आपण 2 शिट्ट्या कुकरच्या करणार आहोत। तर इथे बघा, मी 2 शिट्ट्या केलेल्या आहेत। कुकर थंड झाला आणि आता हे काढून घेतलेलं आहे। तर ही आपली पानांची भाजी आहे ती आपण चांगली हटून घेऊया। अशी भाजी हटली की चांगली मिळून यायला मदत होते आणि एक सारखी छान दिसते, एक संग होते। आता ही भाजी छान आपण हटून घेतली आहे। तर यामध्ये आपण चणा डाळ आणि शेंगदाणे आता घालून घेऊया आणि हे भाजीमध्ये छान लागतात। ते तुम्ही ओल्या खोबऱ्याचे कापही घालू शकता। तर बघा, आपली भाजी आता बऱ्यापैकी मिळून आलेली आहे। आता आपण या भाजीला फोडणी देऊन घेऊ। फोडणीसाठी मी कढई गरम केलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं। तेल चांगलं गरम झालं की आता आपण 1 टीस्पून मोहरी घालून घेऊ। मोहरी चांगली तडतडली की 1 टीस्पून जिरे घालून घेऊया। जिरे चांगलं होत आलं की आता आपल्याला हिंग घालायचे आणि हिंग घातल्यामुळं जिरं मोहरीमुळं भाजीला छान चव येते। 4 मिरच्या हिरव्या घेतलेल्या आहेत, त्या पण उभ्या चिरलेल्या आहेत, त्या पण आता घालून घेतल्या। 6 ते 7 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत, ओबडधोबड फिरवून घेतल्या, त्या पण आपण तेलामध्ये घातलेल्या आहेत। 2 मिनिटं परतूयात। अशी खमंग फोडणी केली की भाजीची चव आणखीन वाढते।
तर आता इथे बघा व्यवस्थित छान फोडणी झालेली आहे आणि इथं आपली भाजी अजून मिळून येण्यासाठी मी 1 चमचा बेसनपीठ तेलामध्ये परतून घेते आहे। बरेच जण भाजीमध्येच घालतात तरीही चालतं, परंतु मी बेसनपीठ असं तेलामध्ये परतलं की चांगलं खमंग भाजलं जातं। आता अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे आणि 1 चमचा लाल मिर्च पावडर घातली आहे आणि अर्धा चमचा घरचा जो स्टोअर केलेला आपला काळा मसाला असतो तो अर्धा चमचा मी घालून घेतला आहे। आता 2 मिनिटं आपण चांगलं असंच परतून घेणार आहोत। आता बघा व्यवस्थित छान आणि हे 2 मिनिटं परतलं गेलं की जी आपली भाजी आपण हाटून ठेवली होती ती आता घालून घेऊयात। आता इथे बघू शकताय तुम्ही किती छान आपली भाजी झालेली आहे, छान मिळून आलेली आहे। आणि आता इथे चवीनुसार आपण मीठ घालून घेऊ। पण आता हे लक्षात ठेवायचं आहे की कुकरला भाजी लावताना आपण अगोदर पण थोडं मीठ घातलं होतं। आता ज्या भांड्यात भाजी हाटली होती त्या भांड्यात थोडंसं पाणी घालून भांडं पण आपण स्वच्छ करून घेऊया। पण मी इथं थोडंसंच पाणी घातलं आहे हे लक्षात घ्या, कारण जास्त पाणी घातलं तर आपली भाजी पातळ होऊ शकते आणि पातळ भाजी खायला चांगली वाटत नाही। आळूची भाजीची चव आंबट छान लागते, त्यामुळे इथे मी चिंचेचं कोळ काढून घेतलं आहे तर 2 ते 3 चमचे आपण घालून घेऊया। इथे तुम्ही आंबटपणा येण्यासाठी ही आंबट चुका पण घालू शकता की नाहीतर किंवा कोकमही घालू शकता। भाजीची चव आंबट गोड चांगली लागते, पण मी इथे गूळ घातलेला नाही, तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार गूळ घालू शकता। आता भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची आहे, चांगली 10 मिनिटं मध्यम गॅसवर भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। येथे तुम्ही बघू शकताय की भाजीचा कलर, टेक्स्चर आणि भाजीचा दाटपणा अगदी परफेक्ट आलेला आहे। ही आळूची भाजी छान मिळून पण आलेली आहे आणि चांगली एकसंग पण झालेली आहे। आळूची पातळ भाजी किंवा आळूचं फदफद हे खाण्यासाठी तयार आहे। ही भाजी भाताबरोबर किंवा चपाती भाकरी बरोबर छान लागते। ही आळूची भाजी 2 व्यक्तींसाठी मी बनवलेली आहे। अगदी या पद्धतीने भाजी बनवली तर एकदा खाल्ली तर नेहमी बनवाल आणि बोटे चाकत राहाल, एवढी टेस्टी बनते। या पद्धतीने बनवलेली भाजी ही सर्वांना आवडते। आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, रेसिपी शेअर करा की जेणेकरून दुसऱ्यांना पण बघता येईल। आणि चॅनलवर अजून नवीन असाल तर वर्षाज केक्स अँड आर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो, खाली दिलेल्या बेलवरही प्रेस करा की जेणेकरून माझ्या व्हिडिओजच्या अपडेट्स ह्या सर्वात सुरुवातीला तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा माझे रेसिपीज बघायला मिळतील। चला तर परत भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।